सरकारचं मॅन्डेट हे निवडणूक आयोगाने दिल्यानंतर पहिले तर किती दिवस लागले पहिल्या शपथविधीला मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांसाठी, त्यानंतर जे भांडणं चालू आहेत ह्या राजकीय लोकांमध्ये, जो स्वार्थीपणा चालू आहे, मला वाटतं हे सगळं बाजूला ठेवून लोकांची सेवा करण्यात लागायला पाहिजे. एवढं बहुमत दिलं आहे EVMनी, एवढं बहुमत दिलं निवडणूक आयोगाने, लगेच कामाला लागायला पाहिजे होतं. पण मला काय मिळणार, तुला काय मिळणार, हा स्वार्थीपणा, हा हावरटपणा जो आहे तो लोकांसमोर आलेला आहे. म्हणजे मॅन्डेट मिळूनही खुश नाही आहेत, जिंकूनही खुश नाहीत, कुठेही आनंद साजरा केला नाही, व्यक्त केला नाही. आता काय पुढचा विचार, तर मंत्रिपद कुठचं मिळणार, कुठचं खातं मिळणार, मग त्याच्यातून खायला काय मिळणार, हे विचार मला वाटतं ह्या ज्या काही गद्दार गँगमधून आलेले आहेत हे भयानक आहेत. आणि महाराष्ट्राचे चित्र कधी असं नव्हतं आणि नसावं ही माझी ईश्वरचरणी प्रार्थना असेल. दुसरी गोष्ट म्हणजे आज सकाळी देखील मी ट्विटवर व्यक्त झालेलो आहे. काल परवाकडे भाजपनी रस्त्याच्या घोटाळ्यावर, मी जे 2 वर्ष रस्ता घोटाळ्याबद्दल बोलत होतो, स्वतः आता त्याच्यात चौकशीची मागणी केली. म्हणजे मी जे बोलत होतो ते खरं ठरलेलं आहे. पण जर खरं ठरवायचं असेल आणि चौकशी अजून करायची असेल त्याच्यात, तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे आता मुख्यमंत्री आहेत त्यांना सुरुवात जर स्वच्छ करायची असेल तर त्यासाठी एकनाथ शिंदे असतील, लोढा असतील किंवा केसरकर असतील, ज्यांनी लहान मुलांच्या युनिफॉर्ममध्ये पण अकार्यक्षमता दाखवली, अनियमितता दाखवली, ह्यांना बाहेर ठेवलं पाहिजे, तरच चौकशी फ्री अँड फेअर होऊ शकते. अनेक ज्येष्ठ जे मंत्री होते त्यांना यावेळी निवडण्यात आलेलं नाही. त्यामध्ये प्रामुख्याने तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर, संजय राठोड यांची नावं दिसत आहेत. नवीन चेहरे पाहायला मिळत आहेत. आता बघू दुपारी काय होतंय, कारण ह्यांचं कुठेही स्वार्थीपणा सुटणार नाहीये. दुसरीकडे हनुमान मंदिराचा मुद्दा हा आणखी पेटताना पाहायला मिळतोय. दादर स्टेशनच्या इथे जे हनुमान मंदिराचा मुद्दा होता तो आपण त्या ठिकाणी आरती केल्यानंतर आता पुन्हा एकदा ते मंदिर हलवलं जाणार नाही असं देखील समोर आलं. पहिली गोष्ट म्हणजे काल पण मी सांगितलं की आमचं हिंदुत्व स्वच्छ आहे, साफ आहे, हृदयात राम आणि हाताला काम. स्वतःच्या धर्माचा पुरस्कार करायला दुसऱ्याच्या धर्माचा तिरस्कार करायची गरज नसते. पण जे भाजप सांगतं की हिंदू खतरेमध्ये आहे, काल हे दिसलेलं आहे आणि उद्धव साहेबांनी एक्सपोज करून दाखवलेलं आहे की हिंदूंचा म्हणजे आपला वापर निवडणुकीतच भाजप करतं, बाकी भाजपला काही पडली नसते. जास्तीत जास्त मंदिरं जी पाडली गेलेत, मग ती वाराणसीत असतील, कॉरिडॉरच्या नावाखालती असतील, किंवा महाराष्ट्रात आता आपण पाहतोय हनुमानाचं मंदिर असेल, हे भाजपच्याच राज्यात होतं. तर भाजप जिथे जिथे तिथे खऱ्या अर्थाने हिंदू खतरे में. सर, हिंदी में बता दें कि आज मंत्रिमंडल मैंडेट EVM का मिला, मैंडेट इलेक्शन कमीशन का मिला, लेकिन कहीं भी सेलिब्रेशन